आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. अजिंठा लेणी जगाच्या नकाशावर पोहोचवणारे मेजर रॉबर्ट गिल अजूनही उपेक्षित. कलावंत आणि मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना. अप्रतिम कलाकुसरीसाठी प्रसिद्ध असलेले अजिंठा लेणी जगाच्या नकाशावर अफलातून चित्रकलेच्या माध्यमातून पोहोचवणारे मेजर रॉबर्ट यांनी अवघं आयुष्य त्यासाठी समर्पित केलं. मात्र ते स्वतः मृत्यूनंतरही उपेक्षितच राहिले. म्हणावी तशी दखल त्यांच्या कार्याची अजून घेतली गेलेली नाहीये, अशी खंत प्राचार्य राजू महाजन यांनी व्यक्त केली आहे. निमित्त होते मेजर रॉबर्ट बिल यांच्या स्मृती दिनाचे. त्यांच्या स्मृती दिन विजन आर्ट फाउंडेशन तर्फे भुसावळ येथील ख्रिश्चन बांधवांच्या दफनभूमीत त्यांच्या स्मृतीस्थळावर साजरा करण्यात आला. या प्रसंगी अतिथी म्हणून प्राचार्य राजू महाजन बोलत होते. आदरांजली प्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त चित्रकार राजू बाविस्कर, प्राचार्य, विजन आर्ट फाउंडेशनचे राजेंद्र जावळे आदी मान्यवर उपस्थित होते. काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल राजू बाविस्कर यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रॉबर्ट गिल यांचे अजिंठा लेणी जगभर पोहोचवण्यात असलेले योगदान भारतभर पोहोचवण्यासाठी येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विभाग, केंद्र शासन व रेल्वे विभाग यांच्यात समन्वयातून प्रयत्न होण्याची गरज असल्याचं मत प्राध्यापक उत्तम सुरवाडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. प्राचार्य राजू महाजन, रॉबर्ट गिल तसेच रॉबर्ट गिलच्या या समाधीचा शोध लावणारे प्रख्यात चित्रकार प्रकाश तांबटकर, अजिंठा लेणीच्या अभ्यासक डॉक्टर पी.डी. जगताप यांच्या कार्याचा गौरव केला. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले. संजय सिंग चव्हाण यांचा रिपोर्ट, भुसावळ. नमस्कार भुसावळकरांना देखील. रॉबर्ट गिल्स मेजर रॉबर्ट गिल साहेबांची कबर आपल्या भुसावळमध्ये आहे. हे खरं तर आपल्या भुसावळकरांना अभिमान आहे, चित्रकारांना अभिमान आहे, कला शिक्षकांना अभिमान आहे. इथे दरवर्षी कार्यक्रम होतो. मी आर्टिस्ट विजन फाउंडेशनच्या माध्यमातून सांगतो की आपण जास्तीत जास्त संख्येने 10 एप्रिलला इथे यावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. रॉबर्ट गिल आज यांची ही श्रद्धांजलीची सभा जी आहे ही विजन फाउंडेशनने आयोजित केलेली. जगापुढं त्यांचं जरी हे नाव काढत असलं तरी खऱ्या अर्थानं अजूनही ते उपेक्षित राहिलेले आहे. यासाठी कलावंत आणि इथलं जे रेल्वे प्रशासन आहे याच्यामध्ये जर योग्य समन्वय असला तर निश्चित एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. उदाहरणार्थ जसं आता कुंभमेळा येणार आहे. जागतिक स्तरावरती संपूर्ण जगभरातून लोक इथे येतात आणि भुसावळ रेल्वे स्टेशन जे आहे इथं रेल्वे पूर्ण भारतभरातून आलेले असतात. त्यामुळे तिथल्या व्यवस्था ज्या आहेत कुंभमेळ्याच्या तिथे काय काय असणार आहे हे जर इथे डिस्प्ले झालं आणि प्रॉपर कम्युनिकेशन झालं तर इथे पर्यटन म्हणून अजिंठा देखील आहे, रॉबर्ट गिलची समाधी आहे. जसं सेवाग्रामला आपण यांचा सेवाश्रम आहे तसं रॉबर्ट गिलची समाधी आहे. हे जर डिस्प्ले झालं तर निश्चितपणे पर्यटनालाही चालना मिळेल आणि त्यासाठी रेल्वे प्रशासन आणि आपलं भारत सरकारचं जे पर्यटन विभाग आहे यांनी समन्वय करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही सगळे कलावंत निश्चितपणाने पाठपुरावा करू, वेगवेगळ्या फाउंडेशनमधूनही आणि राजकारणी मंडळींच्याही माध्यमातून. ओके. जागतिक वारसा लाभलेल्या ख्रिश्चन धर्माच्या स्मशानभूमीमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. भुसावळ या ठिकाणी ही दफनभूमी आहे. रॉबर्ट गिल ज्या महनीय व्यक्तीने आपल्या अजिंठा या लेणीचे रेखाचित्र प्रथम तयार केले व जगासमोर अजिंठा लेणी काय आहे हे चित्र चित्राच्या माध्यमातून जगाला त्यांनी सांगितले आहे. असे रॉबर्ट गिल भुसावळच्या या ठिकाणी सौभाग्य आहे की या ठिकाणी त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतलेला आहे. या संदर्भात आपल्याकडे अभ्यासक आहेत डॉक्टर प्राध्यापक उत्तम सुरवाडे. ते या संदर्भात काय सांगताल, आपण जाणून घ्या त्यांची भूमिका. काय सांगाल सर? आज रॉबर्ट गिल यांची ही श्रद्धांजली सभा विजन आर्टच्या मार्फत आज इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी सगळे कलावंत इथे जमा झालेले होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी कलावंत दरवर्षी इथे येतात. रॉबर्ट गिल यांनी सगळ्यात आधी अजिंठा लेणी ही जगापुढं आणली आणि जगापुढं आणणारे रॉबर्ट गिल मात्र आजही उपेक्षित आहे. जगाच्या नकाशावरती अजिंठा आणणारा हा कलावंत मेजरही होते, शिकारी होते आणि चित्रकार होते. या 3 भूमिकांमधून त्यांनी एक अफलातून काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या या श्रद्धांजली सभेमध्ये वेगवेगळे सगळे कलावंत इथे उपस्थित राहतात.
परंतु त्यांची ही जी कबर आहे, त्यांची जी समाधी आहे, याचा शोध लावलेला आहे तत्कालीन जे अभ्यासक होते, थोर चित्रकार होते प्रकाश तांबेडकर, जे आमचे गुरु होते. त्यांनीच सगळ्यात आधी या समाधीचा शोध लावला आणि या कलावंतांनी आणि इथल्या परिसरातल्या लोकांनी जगापुढं हा समाधीचा विषय आणला. ते अभिनंदनास पात्र आहे आणि म्हणून इथल्या कलावंतांना पुढं आणण्यासाठी इथे एक चित्रपटाचं गाणं जर चित्रित झालं तर ते आणखीन सगळ्या जगापुढं आवर्जून जाईल असा प्रयोग आपण निश्चितपणाने करणार. निश्चित जगापुढे अजिंठा लेणीचं चित्र जगापुढे आणणारे रॉबर्ट गिल आज देखील उपेक्षित आहेत असं या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर सुरवाडे यांचं म्हणणं आहे आणि ते वास्तव देखील आहे. या ठिकाणी खूप काय करण्याची गरज आहे. या नगर परिषदेने किंवा राजाश्रय या ठिकाणी मिळाला तर याची सर्व सुरक्षा होईल आणि जगापुढे रॉबर्ट गिल काय आहे हे निश्चितपणे सर्व समाजाला कळेल. न्यूज आव्हानसाठी मी संजय सिंग चव्हाण, भुसावळ. एक मिनिट महत्त्वाचं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.